हॅलो. तर आज आपण न हे अक्षर बघणार आहे. आपण रेणुका माता प्रसन्न हे तोरण कसं करायचं ते बघतोय. मागच्या भागामध्ये आपण हे अक्षर कसं लिहायचं ते बघितलेलं होतं आणि तोरणाची आपण जी सुरुवात आहे ती पाहिलेली होती. तर ज्यांनी मागचा भाग पाहिला नसेल त्यांनी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक राहील, तिथे जाऊन तुम्ही हे अक्षर कसं लिहायला सुरुवात केली हे पूर्ण सुरुवातीपासून तोरण कसं विणलेलं आहे त्याचं पाहू शकता. तर आता आजच्या भागामध्ये आपण न हे अक्षर बघणार आहे. चला आता आपण सुरुवात करू. आता इथे आपण मागच्या भागामध्ये इथपर्यंत आलेलो होतो. आता आपण परत उलट बाजूने येणार आहे. उलट बाजूने घेऊन आपण परत हे 5 खांबे आपले ते विणून घेऊ अगोदर. ज्यांनी मागचे पार्ट पाहिला नसेल त्यांनी डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन चेक करू शकतो. आपण सुरुवातीला अगोदर 5 खांब विणून घेऊ. पिनाचा गुण दोनाचा आहे. हे 5 खांब विणून घेतले आपण आणि आता आपल्याला पुढे व्हाईट कलरचे खांब विणायचे. ते लाल लोकर पुढे घ्यायची. लाल लोकर पुढे घेतली आपण आणि त्याच्यानंतर आता पुढे व्हाईट खांब विणणार आहे आपण. आता आपल्याला हे 10 खांब विणायचे आहेत पांढऱ्या कलरचे. हे आडव्या रेषेचे 2 परत पुढे 8. असं खेचून घ्यायचं होतं आणि आता हे आपण व्हाईट कलरचे 10 खांब विणून न हे अक्षर लिहितोय आपण रेणुका माता मधलं. 10 खांब आपण हे व्हाईट कलरचे विणून घेऊ. उलट बाजूने आलेलो आहे आपण. ते इथे 10 खांब आपले विणून झालेले. आपण व्हाईट कलरचे 10 खांब इथे विणून घेतलेले. त्या 10 विणल्यानंतर ही पांढऱ्या कलरची लोकर जी आहे ती आपण इथेच ठेवणार आहे आणि पुढे आपण जे खांब आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 खांब आपण हे लाल कलरचे विणणार आहे. तर व्हाईट लोकर इकडे सोबत नाही घ्यायची आहे, इथेच राहू द्यायची आहे. लाल कलरची लोकर आपण सोबत आणलेली होती विणताना. ते आता आपण पुढे लाल खांब विणून घेणार. तर हे पुढचे खांब आपण लाल विणून घेणार. हे पहा आता आपण इथे हे 9 खांब लाल कलरचे विणून घेतले. आता 9 खांब विणल्यानंतर आपण 2 चेन घ्यायचे आणि सरळ बाजूने यायचं. सरळ बाजूने आलो आपण. परत आता सरळ बाजूने आल्यानंतर हे 9 खांब आपण अगोदर विणून घेऊ आणि मग पुढे बघू कसं विणायचं होतं. आता आधी हे 9 खांब आपण लाल कलरने विणून घेऊ. आता इथे आपले हे सरळ बाजूने आल्यानंतर 9 खांब आपण हे लाल कलरचे विणून घेतलेले. आता 9 खांब विणल्यानंतर व्हाईट लोकर पुढे लाल लोकर पुढे घ्यायची आणि ही जी व्हाईट लोकर आपण मागे राहू दिलेली होती ती व्हाईट लोकर आपण आता 2 व्हाईट कलरचे खांब विणार. लाल लोकर मध्ये ठेवायची आणि व्हाईट कलरचे 2 खांब घ्यायचे. 2 व्हाईट कलरचे खांब घेतले आपण. त्याच्यानंतर परत आपण लाल कलरचे खांब घेणार. आता व्हाईट पेपर मध्ये घ्यायची आणि लाल कलरचे खांब घेणार आपण. आता लाल कलरचे खांब 1 2 3 4 5 6 आपण हे लाल कलरचे खांब घेणार. व्हाईट लोकर सोबतच घ्यायची आहे आणि 6 आपण लाल कलरचे खांब घेणार.
हे बघा इथे आपण हे लाल कलरचे आपण 6 खांब घेतले. 1 2 3 4 5 6. मग परत लाल कलरची लोकर पुढे घ्यायची आणि व्हाईट कलरचे 2 खांबे घ्यायचे. हे आता आडव्या रेषेचे 2 खांबे आपले व्हाईट कलरचे ते विणायचे. हे 2 विणले. आता ती व्हाईट लोकर आपण उलट बाजूने राहू द्यायची आणि पुढे आपले जे 5 खांबे ते आपण लाल कलरचे घेऊन घेऊ. लाल कलरची व्हाईट कलरची लोकर आपण अशी उलट बाजूने राहू देतो. पुढे 5 खांब आपण हे लाल कलरचे घेऊन घेऊ. आता हे 5 खांब आपण लाल कलर चेन घेतले. परत वरती 2 चेन घ्यायच्या आणि उलट बाजूने यायचं. उलट बाजूने आल्यावर परत हे 5 खांब जे आपले लाल कलरचे ते विणून घ्यायचे अगोदर. आता हे 5 खांब आपण विणून घेतले उलट बाजूने आल्यानंतर. तर परत लाल कलरची लोकर पुढे मध्ये घ्यायची आणि व्हाईट कलरने आपण 2 व्हाईट कलरचे खांब विणून आडव्या रेषेचे 2 व्हाईट खांब विणतोय आपण हे. परत व्हाईट लोकर मध्ये घ्यायचे आणि म्हणजे आपले आपण एक काम सोडलेले होते त्याच्यावर आता व्हाईट कलरची पूर्ण लाईन देण्यात येते. जसे अगोदर 10 खांब घेतलेले होते आपण तसेच आता हे 10 खांब देणार आहोत. लाल कलरची लोकर मध्येच ठेवायची आहे आणि आता आपण इथे 10 खांब व्हाईट कलरचे घेणार. आता आपण इथे हे 10 खांब व्हाईट कलरचे विणून घेतलेले. पण उलट बाजूने आल्यानंतर अगोदर 5 खांब विणून घेतले आणि मग नंतर 10 खांब आपण हे आता व्हाईट कलरचे विणून घेतले. व्हाईट कलरचे विणून झाल्यानंतर आपण व्हाईट कलरची लोकर पुढे यायची आणि 5 खांब आपण हे लाल कलरचे विणणार आहे. 5 लाल कलरचे खांब विणून घ्यायचे. व्हाईट कलरची लोकर पुढे घ्यायची आपल्याला. 5 लाल खांब विणून घेऊ आपण. इथे आपण हे 5 खांब विणून घेतो. आता लाल कलरची लोकर पुढे घ्यायची आणि व्हाईट कलरने आपण 2 व्हाईट कलरचे खांब विणायचे इथे. आता इथे आपण हे 2 व्हाईट कलरचे खांब विणून घेतलेले. आता व्हाईट कलरची लोकर एक खांब पुढे घ्यायची आपल्याला फक्त. इथे पुढचे 2 खांब आपण लालच विणणार आहे. फक्त व्हाईट कलरची जी लोकर आहे आपली ती आपण एक घर म्हणजे एक खांब पुढे घेतोय सोबत विणत. अशी तिला इकडेच राहू द्यायची आहे आणि पुढे सगळी इकडे लाल खांब विणून घ्यायचे. असे 2 व्हाईट खांब विणले आपण. फक्त ही जी व्हाईट लोकर आहे पुढे आणली होती. आता परत 2 चेन घ्यायच्या आणि
सरळ बाजूने घ्यायचं. इथे सरळ बाजूने आल्यावर आपण एक लाल खांब न्यायचा आहे. एक लाल खांबीला लाल लोकर मध्ये घ्यायचे आणि 2 व्हाईट खांबे न्यायचे. एक व्हाईट खांबे परत आणखी एक न्यायचे. असे 2 व्हाईट खांबे आता व्हाईट लोकर मध्ये घ्यायची आणि आता हे पूर्ण रो आपण लाल विणून घेणार आहे. फक्त हे जी आडवी रेष आहे आपली अक्षराची आडवी रेष, त्या आडवी रेषेला फक्त 2 व्हाईट खांब घ्यायचे आपल्याला. आता हे बाकी पूर्ण आपण लाल खांब विणून घेणार आहे. व्हाईट लोकर सोबत घ्यायची तिकडे पुढे. आता हे सगळे खांब आपण लाल विणून घेणार आहे. फक्त आडव्या रेषेची 2 व्हाईट आहे तिथे 2 व्हाईट खांब घ्यायचे. बाकी पूर्ण रो आपली ही लाल खांब येणार. आता इथे आपण हे लाल खांब विणून घेतलेले 14 लाल खांब विणून घेतले. आपण हे सुरुवातीला एक लाल घेतला, 2 व्हाईट आणि नंतर 14 लाल. त्याच्यानंतर लाल लोकर मध्ये घ्यायचे आणि 2 व्हाईट खांब घ्यायचे. आडव्या रेषेचे 2 व्हाईट आहे. आता हे 2 व्हाईट विणले आपण. आता ही व्हाईट लोकर आपण मागे सोडायची इकडे उलट बाजूने. पुढचे जे 5 खांब आहे आपले ते लाल कलरचे म्हणून घ्यायचे. हे 5 विणले. परत 2 चेन घ्यायच्या, उलट बाजूने यायचं आणि हे 5 खांब विणून घ्यायच्या अगोदर. हे 5 खांब विणून घेऊ आपण. हे आता इथे आपण हे उलट बाजूने आल्यानंतर 5 खांब विणून घेतले. आता 5 खांब विणल्यानंतर आता लाल लोकर मध्ये घ्यायची आणि व्हाईट खांब विणायची. ते इथे लोकर मध्ये ठेवायची लाल आणि व्हाईट खांब विणायची आपल्याला. आता इथे 14 व्हाईट खांब विणायची आपल्याला. लाल लोकर मध्येच ठेवायची आहे दोन्ही खांबांच्या मध्ये अशी आणि 14 आपण इथे हे व्हाईट खांब विणून घेणार आहे. उलट बाजूने आलोय आपण. 14 खांब विणून घेऊ आपण इथे. आता इथे आपण हे 14 खांब व्हाईट कलरचे विणून घेतले. 14 व्हाईट विणल्यानंतर व्हाईट लोकर पुढे घ्यायची आणि आपण 3 खांब लाल कलरचे विणून घ्यायचे. तीन खांब आपण हे इथे डार्क कलरचे विणले. लाल कलरची लोकर इकडे मध्ये घ्यायची आणि एक व्हाईट कलरचा खांब विणायचा. व्हाईट कलरची लोकर इकडे राहू द्यायची मागे
आणि शेवटचा एक लाल कलरचा बनवू. परत 2 चेन घ्यायच्या आणि सरळ बाजू घ्यायचं. सरळ बाजूने आल्यानंतर परत एक खांब लाल कलरचा बनायचा पहिले. आता इथे आपण एक लाल खांब घेतलेला आहे. एक लाल खांब घेतल्यानंतर आता पुढे आपल्याला व्हाईट खांब घ्यायचं. आता आपण इथे 1 2 3 4 5 6 आपण इथे व्हाईट खांब घेणार आहोत. लाल मकर मध्ये ठेवायची. पुढे आपण व्हाईट खांब बनतो. लाल मकर अशी सोबतच ठेवलेली आपण. इथे आपले 6 व्हाईट खांब म्हणून घेतलेले. हा एक लाल विणला. नंतर 1 2 3 4 5 6 6 आपण इथे व्हाईट खांब म्हणजे आता ही लाल मकर मध्येच ठेवायचे. आणि वरती आपण लाल खांब घेणार आहे. आता आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आपण लाल खांब घेणार आहे. आणि मग 2 आडव्या रेषेची व्हाईट. त्या व्हाईट मकर मध्ये घ्यायची आणि 10 आपण लाल खांब म्हणून घेऊ. आता इथे आपण 10 खांब आपले लाल कलरचे विणून झालेले. आपण इथे सुरुवातीला एक लाल, नंतर 1 2 3 4 5 6 आपण व्हाईट घेतले. नंतर 10 आपण लाल घेतले. आता परत लाल मध्ये घ्यायचं आणि 2 व्हाईट विणायचे. हे आडव्या रेषेचे 2 व्हाईट विणून घेतले. परत लाल व्हाईट लोकर मागे ठेवायची उलट बाजूने आणि वरचे जे 5 आहे आपले ते विणून घ्यायचे. हे 5 खांब आपले मिळून झाले. परत 2 चेन घ्यायचे. असं आता इथे आपलं न हे अक्षर दिसते. परत आता आपला हा इथे न हे अक्षर इथे तयार झालेलं आहे. आजच्या भागामध्ये आपण न अक्षर कसं लिहायचं ते बघितलेले आहे रेणुका माता मधलं. आणि पुढच्या भागामध्ये आपण क हे अक्षर कसं लिहायचं ते बघू. ज्यांना पहिल्या सुरुवातीपासून व्हिडिओ बघायचा असेल त्यांनी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेलं आहे. तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.